येणाऱ्या 20 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले, ज्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये या विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने कायापालट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, जनसामान्यांतले एक असामान्य नेतृत्व म्हणून ज्यांनी स्वतःला सिद्ध केलं, ते आम्हा सर्वांचेच महायुतीचे नेते, या विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय महेंद्र शेठ दळवी, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महायुतीचे समन्वयक आदरणीय हर्षल पाटील साहेब, ज्यांनी या जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचा अविरत प्रयत्न केला, ते देसाई साहेब, कामगार नेते आदरणीय रानवडे साहेब, ज्यांनी आताच स्वतः मार्गदर्शन केलं, ते शिवसेनेची धडाडीची तोफ माझे मित्र जिल्हा प्रमुख राजाबाई केणी, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले, आवर्जून माझ्याबरोबर उपस्थित असलेले राजेश पाटीलजी, ओबीसीचे जिल्ह्याचे महामंत्री अशोक वारगेजी, सरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रोहित जाधवजी, त्याचबरोबर आमचे ताडफाडेजी, रोशन भगतजी, नंदू म्हात्रेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि 20 तारखेला भरघोस मतदान करून मागच्या पेक्षा रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने ज्यांना निवडून द्यायचे असा निश्चय करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या बहुसंख्येने माता भगिनी आणि बंधूंनो, खरं तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेच जण निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जातोय. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, या सगळ्यांनीच महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कम राहावी या दृष्टीने प्रयत्न सुरू केला. आपण आत्ताच झालेल्या 6 महिन्यापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना सुद्धा आम्ही सगळ्यांनीच आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा भारताचे पंतप्रधान करायचे आहेत, यासाठी महायुती भक्कम राहिली पाहिजे, यासाठी महाराष्ट्रामध्ये जसे प्रयत्न केले त्याच पद्धतीचा निर्णय रायगड जिल्ह्यामध्ये झाला आणि रायगड जिल्ह्यामध्ये निर्णय झाल्यानंतर आदरणीय सुनील तटकरे साहेब यांना या जिल्ह्यामध्ये या 32 रायगड लोकसभा मतदारसंघातनं खासदार करण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले. पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले, परंतु या मतदारसंघामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र आणि या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा दुसऱ्यांदा महेंद्र हा संकल्प आपण सगळ्यांनी या ठिकाणी करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जात होतं की ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकांना आपण सामोरं गेलो, लोकसभेमध्ये आपण 45 पेक्षा जास्त जागा जिंकायचा असा संकल्प केला होता, परंतु लोकसभेच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करून एका ठिकाणी संविधान बदलू, एका ठिकाणी अल्पसंख्याकांमध्ये वेगळ्या पद्धतीचं वातावरण पसरवलं गेलं आणि लोकांची मोठ्या प्रमाणावरती दिशाभूल केली गेली आणि त्याच्यामुळे आपण 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं आपलं स्वप्न भंगलं आणि त्या ठिकाणी कमी जागा आपल्याला महाराष्ट्रामध्ये लोकसभेला मिळाल्या. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला असं वाटू लागलं की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार
हे लोकसभेच्या निकालाच्या आधारावरती त्या ठिकाणी स्थापन करण्यात आपल्याला यश मिळेल. परंतु अनाथाचा नाच म्हणून ज्यांना जनतेने स्वीकारलं ते एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय आमचे सर्वांचेच नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आदरणीय अजितदादा असतील, या सगळ्यांनीच महाराष्ट्राच्या विधायक विकासासाठी जी काही व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेवरती महाराष्ट्र अतिशय बळकटपणे उभा राहतोय. इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या विकास कामांना दिली गेलेली चालना असेल, नव्या मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, अटल सेतू असेल, यामुळे रायगडकडे येणारा जो काही औद्योगिकरणाचा वेग आहे तो वाढलेला आपण सगळेजण पाहत होतो. परंतु त्याच वेळी अतिशय संवेदनशील असलेले मुख्यमंत्री, अतिशय संवेदनशील असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मनामध्ये विचार आला की आपण महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत पोहोचलो, विकास कामांना आपण बळ दिलं, परंतु हे सगळं करत असताना माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी ज्या अत्यंत विश्वासाने सरकारकडे पाहत आहेत, त्या माता भगिनींच्या हातामध्ये सुद्धा त्यांच्या हक्काचे पैसे पडले पाहिजेत. आणि तो विचार केल्यानंतर एक योजना महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवली गेली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आज निवडणुकीच्या आधीच या योजनेचे 5 हप्ते हे माझ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी थेटपणाने जमा झाले. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काँग्रेसचं ज्यावेळेस सरकार होतं त्या काँग्रेसच्या सरकारमध्ये 1 रुपया जर वरून दिला गेला तर तो खाली लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत 10 पैसे सुद्धा पोहोचतील की नाही अशी शंका निर्माण होत होती. परंतु माझ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये थेटपणाने त्या ठिकाणी 1500 रुपये दर महिन्याला येऊ लागले. ते सुद्धा त्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यांनी सांगितलं की ही योजना आम्ही महेंद्र शेठ बंद करू. काही लोक त्यांनी स्वतःहून कोर्टामध्ये पाठवली, काही लोकांना कोर्टामध्ये त्या ठिकाणी हायकोर्टात जायला सांगितलं आणि त्यानंतर हायकोर्टामध्ये सुद्धा त्यांनी एक अर्ज दाखल केला की योजना तर लोकांच्या पैशामधनं लोकांना महिलांना फुकटचे पैसे दिले गेले तर विकासाचं कसं काय होईल, ही योजना बंद केली गेली पाहिजे. आपल्या जवळ ज्यावेळेस काही महिला येतील मतदान मागायला आणि महिला म्हणून त्या ज्यावेळेस तुमच्याशी संवाद साधतील त्यावेळेस तुम्हाला त्यांच्या मागचा चेहरा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की ज्यांनी यांना पाठिंबा दिला, यांचा ज्यांना पाठिंबा आहे तेच तुम्हाला हक्काचे मिळणारे 1500 रुपये बंद करण्यासाठी त्या ठिकाणी कोर्टात गेले होते. त्यांना आपल्या दाराशी उभं करायचं काय हा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चंग बांधला गेला पाहिजे. ज्या महिलांच्या नेत्या म्हणून आज वावरत आहेत त्या सुद्धा त्या टोळीमध्ये सामील आहेत हे लक्षात घ्या. आपल्याला हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की ही योजना जी आणली त्या योजनेचा फायदा महेंद्र शेठ काय झाला. माझा अनुभव तुम्हाला सांगतो. मी मुरुड तालुक्यामध्ये आपल्या खार आंबोली परिसरामध्ये होतो. एका महिलांच्या एका मीटिंग मध्ये एक वृद्ध महिला आली होती आणि ती वृद्ध महिलेने सांगितलेला अनुभव की माझ्या नवऱ्याचा जो काही महिन्याचा औषधोपचाराचा खर्च आहे तो आमच्या दोघांच्याही उदरनिर्वाहाच्या त्या उत्पन्नातनं भागत नव्हता. मुख्यमंत्र्यांनी योजना आणली आणि आम्ही अपेक्षा सोडून दिली होती की माझा नवरा जगेल की नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी जे 1500 रुपये आमच्या खात्यामध्ये जमा करायला लागले त्याच्यामुळे किमान आमच्या औषधाचा खर्च तरी त्या ठिकाणी निघायला लागला आणि आम्हाला आशा पल्लवित झाली की माझं कुंकू त्या ठिकाणी वाचेल. आपण या पद्धतीने ज्या योजना आणल्या त्या योजना कायम टिकायच्या असतील, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आपल्या खात्यामध्ये जमा व्हायचे असतील तर पुन्हा एकदा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार जर आपल्याला आणायचं असेल तर पुन्हा एकदा महेंद्र दळवी यांना आपल्याला भरघोस मतांनी त्या ठिकाणी विजयी केलं पाहिजे. महेंद्र शेठ आमच्यामध्ये सुद्धा भाजपमध्ये अति उत्साही माणसं आहेत. म्हणजे त्यांचा उत्साह एवढा आहे की ज्यावेळेस
निवडणुका लोकसभा जाहीर झाली, आपण सगळ्यांनीच पाहिलं. आम्ही सगळे धैर्यशील दादांसाठी उत्साही होतो. धैर्यशील दादा हे या लोकसभा मतदारसंघातनं लढतील असं आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं. आम्ही सगळेच जण प्रचार करत होतो. अगदी मी सुद्धा त्या ठिकाणी भूमिका अतिशय तडकाफडकी भूमिका मांडत होतो की नाही, आमचा हक्क आहे म्हणून. परंतु ज्या वेळेस महायुती जाहीर झाली, महायुती म्हणून ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या, त्यावेळेस महायुती म्हणून ज्या वेळेस एखादा उमेदवार हा त्या ठिकाणी निवडून आलेला आहे, जो 5 वर्ष काम करतोय, त्यालाच संधी दिली गेली पाहिजे हे दिसतं सत्य ज्यावेळेस लक्षात आलं, त्यावेळेस पक्षाने सांगितलं की धैर्यशील तुम्हाला थांबावं लागेल. धैर्यशील दादा थांबले. त्यांनी निर्णय घेतला, पक्षाच्या विचाराशी ते एकनिष्ठ राहिले. लोकसभा झाली. आमच्या अति उत्साही माणसाला काही चैन पडे नाही. त्याला वाटलं की युती तुटेल. आता युती तुटेल म्हणून देव पाण्यात आम्ही बसवले. युती झाली, युती टिकली, वरती जाहीर झालं. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीमध्ये जाहीर झालं की नाही, युती अभी टूटेगी नहीं. जो तानाजी में डायलॉग है कि अभी पीछे जाने के दौर जो है वो कट चुके हैं, इसलिए युती रहेगी हे सगळ्यांच्या समोर सांगितलं. तरी सुद्धा काही पटत नाही तरी पण युती तुटेल म्हणून अजून वाट बघूया म्हणून वाट बघत बसले. पुढे युती झाली. महेंद्र शेठ, युती झाली. युती झाल्यानंतर मग युतीमधनं पण आम्हालाच उमेदवारी मिळेल म्हणून पुन्हा एकदा कुजबूज चालू झाली. युती झाली. अरे युती झाली तरी पण आपल्यालाच मिळेल. तुम्हाला कशी मिळणार? काय लॉजिक आहे की नाही? आम्ही सगळेजण सांगत होतो, धारक साहेब सांगतायत, आमच्या वरचं नेतृत्व सांगते, अरे बाबा युती झाली, युतीमध्ये जो सिटिंग उमेदवार आहे त्याच उमेदवाराला पुन्हा एकदा संधी मिळेल, तुम्ही थांबा. तरी सुद्धा थांबण्याची मानसिकता नाही. बरं, आता तिकीट डिक्लेअर होईल की नाही, युती झाली तरी सुद्धा महेंद्र शेठचं नाव येईल की नाही, एकदा भाजपची यादी पण जाहीर झाली नाही, पण महेंद्र दळवीच्या ऐवजी माझंच नाव येईल तिथं. एवढी आत्मविश्वास येतो कुठून? इतना कॉन्फिडन्स आता है कहां से? आता महेंद्र शेठ दळवींना तिकीट जाहीर झालं. आता तिकीट जाहीर झाल्यानंतर तरी समजलं पाहिजे की नाही, भारतीय जनता पार्टी हा राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः मानणारा, या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. या विचारधारेवर तुम्ही जर काम करत असाल तर तुम्ही पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ असाल. जर पक्ष म्हणून तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठली भावना असेल तर तुम्ही असा विचार केला नसता. एकदा महायुती म्हणून जाहीर झालेला उमेदवार हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीने जाहीर केलेला तो निर्णय आहे. तो सर्वोपरी निर्णय असल्यामुळं आपण त्यांचं काम केलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम तुम्ही चालू केलं पाहिजे. तसं झालं नाही. आता दोन आणखीन वेगळे प्रकार आहेत. मी राहणार पक्षात पण अपक्ष लढणार. आता हेही मला कळत नाही. म्हणजे राहणार पक्षातच पण अपक्ष लढणार. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महेंद्र शेठ जे काय करायचं ते करू द्या. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आहे. भारतीय जनता पार्टीची संघटना तुमच्या बरोबर पूर्ण ताकदीने आहे. काही जणांचा दिशाभूल करून कदाचित मी पक्षाचाच आहे म्हणून कदाचित पक्षातल्या कार्यकर्त्यांची दिशाभूल होत असेल, पण 29 तारीख जाऊ द्या, पक्ष सुद्धा दाखवून देईल की कुठल्या जागेवरती यांना ठेवायचं. त्याच्यामुळं तो तुम्ही विषय सोडून द्या. ज्यावेळेस आपला विजय निश्चित असतो त्यावेळेस विजयाच्या दिशेने गतिमान पद्धतीने जाण्याची प्रक्रिया तुमची जी सुरू आहे, ती गतिमान पद्धतीची प्रक्रिया तुम्ही त्याच पद्धतीने सुरू ठेवा. तुमच्या पाठीशी जनता निश्चितपणे भक्कमपणे उभी आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला काहीही होऊ द्या,
गेल्या वेळेला 34,000, तटकरे साहेबांना 38,000 आणि महेंद्र शेठ तुम्ही 50,000 प्लस मतांनी निवडून याल हा विश्वास या ठिकाणी मला वाटतो. आपण मुरुड तालुक्यामधली परिस्थिती बघितली. रोहा तालुक्यामध्ये आपल्याकडे असलेले दोन्ही विभाग, त्या बाजूचा चणेरा, या साईडचा भातसाई विभाग, या सगळ्या विभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. मला भारतीय जनता पार्टीच्या मतदारांना, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की जर अशा पद्धतीची दिशाभूल कोण करत असेल तर मी आपल्याला विश्वासाने सांगतो की अशा पद्धतीच्या दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून दूर राहून भारतीय जनता पार्टीने जी विचारधारा जनमानसामध्ये रुजवली, भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ज्यांनी आटोकाट प्रयत्न केले, त्या महायुतीच्या उमेदवाराला आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचा आहे. हा संकल्प या ठिकाणी करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण सगळ्यांनीच या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला, अतिशय उत्तम पद्धतीची या ठिकाणी आपण या ठिकाणी जी काही मंडळी या ठिकाणी जमले त्यांचा प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच मिळून हा संकल्प करूया की येणाऱ्या 20 तारखेला मतदान आणि 23 तारखेला भव्य मिरवणूक यासाठी सज्ज होऊया, एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.